Okay. So let's continue. The angle between collinear vectors is 0 if they are in same direction, and it is pi if they are in opposite direction. If they are in opposite direction. क्लियर आहे? म्हणजे बघा हे दोन वेक्टर हा इकडे आहे, आपण इकडे आहे. तर अँगल इज व्हॉट? अँगल बिटवीन देम. बघा जर का तुम्ही त्यांना इनिशियल पॉइंट जर का मॅच करायचा म्हटला तर हा एक वेक्टर झाला आणि हा दुसरा वेक्टर. मी थोडासा मोठा दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल. त्यांच्यामधला अँगल किती झाला? 0. अँगल बिटवीन देम इज 0. बट इफ दे आर इन अपोजिट डायरेक्शन, आहेत कोलिनियर पण डायरेक्शन अपोजिट आहे. सो दिस इज वन वेक्टर, दिस इज अनदर वेक्टर. आता यांचे जर काही इनिशियल पॉइंट मॅच करायचे म्हटले तर हा वेक्टर इथून उचलून आपण इकडे घेऊन येणार. तिथं हा इथे इनिशियल पॉइंट त्यांचा मॅच झाला आणि मग अँगल किती होतोय तुमचा? 180 डिग्री. क्लिअर? फेविकॉल का मजबूत जोडची ती ऍड आहे तसं दोघं अपोजिट साईडला आहे. अँगल बिटवीन देम इज 180 डिग्री म्हणजे पाय रेडियन. सो अपोजिट मध्ये असेल तर पाय आणि सेम डायरेक्शन असेल तर 0. कोणासाठी? कोलिनियर वेक्टरसाठी. क्लिअर? Now let us see first product. Now this is very important and it's quite very easy to. ठीक आहे? अर्थात परत अंडरस्टँडिंग लेवलला म्हणजे ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज असणं आवश्यक आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज स्केलर ब्रॅकेट मध्ये लिहितो और डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. स्केलर और डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. So it is denoted by A bar dot B bar, which is equal to, see, this is not A bar into B bar. It is read as A bar dot B bar. There are dot manna. A bar dot B bar, which is equal to mod A bar B bar cos theta. Where theta is what? Theta is angle between A bar and B bar. And here also theta, we know that theta lies between 0 to pi. So 0 less than or equal to theta, less than or equal to pi. So that is very important formula for scalar product of two vectors. So obviously, as we can see, answer of this is a scalar quantity. Answer of this is a scalar quantity. याचा आन्सर काय येणार आहे बघा? mod a bar म्हणजे स्केलर. mod b bar स्केलर. cos theta हा सुद्धा एक रियल नंबर असतो. म्हणजे या ठिकाणी येणार स्केलर quantity which belongs to R, that is real number. So this is scalar product. A bar dot B bar equal to mod A bar mod B bar cos theta. Theta is angle between A bar and B bar and it is between 0 and pi. Now let us see one by one. आता या फॉर्म्युलावरून काही आपण नोट्स किंवा मेन पॉइंट लक्षात घेऊया वन बाय वन. फर्स्ट वन. If either A bar is equal to 0 bar or B bar is equal to 0 bar, then theta is not defined and A bar dot B bar equal to 0. Not 0 bar. A bar dot B bar is equal to 0. कारण यांचा जो काय प्रोडक्ट आहे तो स्केलर आहे. म्हणजे याला 0 बार म्हटलं तर तो वेक्टर होणार. इट्स ओनली 0. जर का ए बार किंवा बी बार दोघांपैकी कोणीतरी एक 0 असेल तर अँगल थीटा हा डिफाईनच नसतो. आणि त्याची मॅग्निट्यूड याची मॅग्निट्यूड ए बार असेल किंवा बी बार असेल मॅग्निट्यूड जाणार 0. 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग इट इज 0. cos theta is always between -1 and +1, but in this case theta is not defined. कारण 0 वेक्टर म्हणजे असा वेक्टर असणार पॉइंट वेक्टर. जसं पॉइंट सर्कल असतो तसा पॉइंट वेक्टर आहे. इट्स अ 0 वेक्टर. क्लिअर? दुसरा जो काय वेक्टर आहे तो या ठिकाणी आहे. समजा त्यांच्यातला अँगल किती झाला तो आपण डिफाइन नाही करू शकत. त्याला 0 म्हणू शकत नाही कारण 0 वेक्टर हा कुठल्याही डायरेक्शन मध्ये जाऊ शकतो. You don't know its direction. We only know that it is a 0 vector. Clear? So its theta here is not defined, but since mod A bar or mod B bar is 0, therefore this product becomes 0. Now,
So that is the first point. Second point. If theta is equal to 0. आता theta कधी 0 असणार? आपल्याला माहिती आहे angle between collinear vectors is 0 if they are in same direction. ठीक आहे? तर if theta is equal to 0, that is collinear vectors in same direction. Collinear vectors in same direction. Then theta is 0. So then a bar dot b bar is equal to, what is the formula? Mod a bar mod b bar cos theta. So it becomes mod a bar mod b bar cos theta म्हणजे cos 0. And what is the value of cos 0? What is the value of cos 0? करेक्ट आहे कल्याणी. शंतनू तो ऑफलाईन असल्यामुळे त्याला लगेच आन्सर येऊन जातो. हा बाकीचे यस प्रणव करेक्ट आहे. 5 किती असतो 1. सो आन्सर ऑफ दिस विल बिकम mod a bar mod b bar into cos 0 म्हणजे 1. तर तो आपण लिहिणार नाही. So in case if theta is 0, then a bar dot b bar is equal to what? Mod a bar into mod b bar. कारण cos 0 ची व्हॅल्यू 1 असते. थर्ड पॉइंट याच्या अगोदर आपण एक पर्टिक्युलर केस लिहून घ्या. सो इन पर्टिक्युलर a bar dot a bar काय असणार? Now see, angle between a bar and a bar is how much? What is the angle between a bar and a bar? What is the angle between a bar and a bar? What is the angle between a bar and a bar? Yes, correct है वैष्णवी. Correct है कल्याणी. It's 0. It's 0. आपण बघितलं ना angle between two vectors. So it is between 0 to pi. But a bar आणि a bar म्हणजे हाच वेक्टर ना. A bar and again the same vector a bar. So angle between them is 0. So a bar dot a bar म्हणजे angle त्यांच्यातला 0 आहे. म्हणजे आन्सर असणार आहे mod a bar into mod a bar. कारण a bar dot b bar थीटा जर का 0 असेल तर बघा इथून आपण इथून पुढे जेवढ्या काय प्रॉपर्टीज लिहितोय ना सगळ्या याच्यावर डिपेंड करतायत. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे हे सगळं तुम्ही डिराईव्ह करू शकता हे माहिती असेल तर. आणि कन्सेप्ट की अँगल काय असतो थीटा काय असतो ठीक आणि त्याचे व्हॅल्यूज cos 0 cos 90 cos 180 ते सगळं माहित असलं पाहिजे. बघा a bar dot a bar म्हणजे a bar dot b bar असतो mod a bar mod b bar. जर का तिथे 0 असेल तर मग या ठिकाणी a bar dot a bar येणार mod a bar म्हणजेच mod a bar स्क्वेअर. Since it is a scalar quantity. Clear? थर्ड पॉइंट आता थीटा इक्वल टू 0 आपण बघितला. थर्ड मध्ये आपण थीटा इक्वल टू पाय बघूया. सो इफ थीटा इक्वल टू पाय आता थीटा पाय कधी असतो त्या सगळ्या गोष्टी आपण रिपीटेड लिहितोय तर या ठिकाणी लिहिलंय परत लिहितोय. दॅट इज कोलिनियर वेक्टर्स इन ऑपोजिट डायरेक्शन. मग त्या केस मध्ये थीटा किती असणार पाय असणार. तर तिथं देन a bar dot b bar is equal to mod a bar mod b bar आणि पुढे असणार cos theta. थीटा म्हणजे पाय. Now tell me what is the value of cos pi? इथं cos 0 1 होता cos pi किती असतो? What is the value of cos pi? Yes, correct आहे कल्याणी. मंदार प्रणव चंदनकर सिद्धेश तुम्ही बोलत नाहीये. करेक्ट आहे मृणाल. ओके cos pi
नो मंदार, नो वैष्णवी, हर्ष, what is the value of cos pi? पूर्वा, प्रणव चंदनकर, सिद्धेश, आहेत का सगळे? सगळ्यांनी उत्तर द्या. चुकलं तर चुकलं, म्हणजे असं नाही समजायचं बरं का, सर म्हणतात चुकलं तर चुकलं, काय फरक पडतो. नो वैष्णवी, पण मला ऍटलीस्ट इतकं तरी कळेल की तुम्ही लेक्चर अटेंड करता आहेत. हा मंदार, आता इसका उशिरा का? आणि जे काय आपण अगोदर आन्सर दिलं होतं ते जर कन्सिडर करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर चुकणार नाही का तू? लेस दॅन 20% ऑफ बॅटरी. ओके. सिद्धेश नाही रे भाऊ. हा, आता वैष्णवी बरोबर आहे. काय इतका विचार करा तुम्ही, तुम्हाला अगोदरच हिंट दिली बरं का तरी, की तो अतिशय महत्वाचा स्टार केलेला फॉर्म्युला. बरं, आता मला एकाकडून तो फॉर्म्युला ऐकायचा आहे. हर्ष आहे का गेला? हर्ष, हाँ हर्ष, हर्ष भाई है. हर्ष, माइक ऑन करके ये वाला फार्मूला रीड करना है आपने. ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड बी बार कॉस थीटा. क्योंकि मैथ बोलते भी आना चाहिए, ना तभी तो लिख के आएगा. पुट ऑन योर माइक. बहुतेक माझा आवाज जात नाही त्याच्यापर्यंत. एनीवन व्हॉलेंटियर? व्हॉलेंटियरचा नंबर नंतर घेईल पण मी. अच्छा, हर्ष परत एंटर करतोय, उजड आहे. बर, पूर्वा, जस्ट रीड इट लाऊड. पूर्वा, फॉर्म्युला रीड करायचा आहे स्केलर और डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. बोलून दाखवायचा आहे. हाँ यस पूर्वा. आय एम नॉट गेटिंग युअर व्हॉइस. इतरांना येतोय का आवाज? कारण कदाचित माझ्या एंडला ते कधी कधी व्हॉइसचा प्रॉब्लेम पडेल. हा, नाही माझ्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. बोला बोला. आई थिंक पूर्वा इज ट्राइंग टू स्पीक बट आई एम नॉट गेटिंग वॉइस. हर्ष, दो आईडी से ज्वाइन क्यों किया भाई? सर एक लैपटॉप से किया. अच्छा, एक लैपटॉप से किया है, ठीक है. ओके, पूर्वाचा माइक प्रॉब्लम. बर, हर्ष, आपको मैंने बोला था फार्मूला बोलिए. अभी आप बोलिए फार्मूला रीड करना है ए बार डॉट बी बार का. No, I am not getting any voice. हर्ष? यस सर. हाँ, ए बार डॉट बी बार का ये वाला फार्मूला आपको बोलना है. ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड बी बार कॉस थीटा. मैंने बता भी दिया, लेकिन फिर भी मुझे सुनना है. ए बार डॉट बी इक्वल्स टू मॉड ऑफ ए बार इनटू मॉड ऑफ बी बार कॉस थीटा. करेक्ट है, करेक्ट है. तो दैट इज द करेक्ट प्रोनाउंसिएशन. ठीक है, ए बार डॉट बी बार इक्वल टू मॉड बी बार कॉस थीटा. क्लियर? तो इसको लर्न रखिए सारे फार्मूले. In few days we will be taking learning of all the formulae. ठीक है, चलिए. तो cos phi की वैल्यू मैं आपसे पूछ रहा था, आप में से सबने आंसर दिया. cos phi is nothing but it is -1. क्लियर है? cos phi कितना होता है? -1 होता है. तो अगर cos phi -1 होगा
तो यहाँ पर माइनस इंटू मॉड ए बार मॉड बी बार, सो इट बिकम्स माइनस मॉड ए बार मॉड बी बार. ठीक है. नाउ फोर्थ वन. So if A bar and B bar are perpendicular, or they are also say that orthogonal. Okay, if A bar and B bar are perpendicular or orthogonal, then angle between them is how much? If A bar and B bar is perpendicular, then what is the angle between them? Yes, obviously it is 90 degrees. That is in radians it is pi by 2. So in this case, what happens? Then A bar dot B bar equal to mod B bar into cos. अब थीटा कितना है यहाँ पर देखिए पाई बाय 2, तो यहाँ पर हो जाएगा cos पाई बाय 2. एंड व्हाट इज द वैल्यू ऑफ cos पाई बाय 2? ये कौन बताएगा cos पाई बाय 2 की वैल्यू कितनी होती है? व्हाट इज द वैल्यू ऑफ cos पाई बाय 2? यस कल्याणी करेक्ट, शंतनु करेक्ट, वैष्णवी ओके करेक्ट, अदर्स यस मृणाल करेक्ट. और कोई भाई साहब, और कोई बहन जी? मंदार कुठे गेला तू? प्रणव करेक्ट. cos पाई बाय 2. हर्ष करेक्ट, व्हेरी गुड. cos पाई बाय 2 किती असतो? cos पाई बाय 2 0 असतो. आता इथं जर का 0 असेल तर त्याला कशाने मल्टिप्लाय करा, आन्सर येऊन जाणार 0. तो ए बार आणि बी बार आर परपेंडिक्युलर, त्यांना दुसऱ्या लँग्वेज मध्ये म्हणतात ऑर्थोगोनल. ठीक आहे. इट मीन्स दे आर परपेंडिक्युलर. अँगल बिटवीन देम बिकम्स 90 डिग्री. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला cos 90 is 0. So therefore answer is 0. Now conversely, if A bar dot B bar equal to 0, then this implies what? See, we have seen that A bar dot B bar कधी 0 असतो? A bar 0 असेल तर, किंवा B bar 0 असेल तर. अजून एक केस मला मिळाली, थीटा जर का पाय बाय 2 असेल तर. ठीक आहे. So A bar dot B bar कधी कधी 0 असणार. Then either A bar equal to 0 bar or B bar equal to 0 bar or theta is equal to pi by 2. Clear? Now fifth one. त्याने याच्याकरता नवीन पॉइंट टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाही, त्याच्यातच मिक्स केलाय, पण मी आता इथं नवीन पॉइंट लिहितो. फिफ्थ पॉइंट. A bar dot B bar is equal to mod A bar mod B bar cos theta. करेक्ट आहे? माहिती आहे आपल्याला, हाच फॉर्म्युला आहे स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्टचा. सो दिस इज ऑल्सो इक्वल टू mod B bar mod A bar cos theta. All these are scalars. 2 into 3 म्हणा किंवा 3 into 2 म्हणा, because these are magnitudes, modulus, real numbers. ठीक है? In short, real numbers. Now commutative property hold होतो. So in this case we can say that this is equal to B bar dot A bar. So what do we observe? A bar dot B bar is equal to B bar dot A bar. So dot product is commutative. Scalar or dot product is commutative. Obviously वेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असेल का? वेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह असेल का? तर नक्कीच नसणार. काही बाकी आपण ठीक आहे वेक्टर प्रोडक्ट शिकलेलो नाही, पण आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की वेक्टर प्रोडक्टचं आन्सर काय असतं? वेक्टर प्रोडक्टचं आन्सर वेक्टरच असतं. आणि वेक्टर या डायरेक्शन मध्ये प्लस असेल तर या डायरेक्शन मध्ये मायनस असतो, म्हणजे तो कम्युटेटिव्ह नसणार आहे. हे बघू आपण त्यावेळेस. सध्या स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट वर फोकस करा. अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. Fifth one, that is sixth one now. Vector product, scalar product.
Scalar product. Scalar product is commutative over vector addition. Scalar product is commutative over vector addition. बघा मी मुद्दाम वर्डिंग मध्ये सुद्धा लिहून देतोय कारण सीएटी मध्ये किंवा बोर्ड मध्ये जे एमसीक्यू असतात त्यांच्यामध्ये काही वेळेस वर्डिंग मध्ये विचारलेलं असतं. स्केलर प्रोडक्ट इज कम्युटेटिव्ह ओव्हर वेक्टर ऍडिशन. इट मीन्स व्हॉट? कम्युटेटिव्ह म्हणण्यापेक्षा आपण कम्युटेटिव्हची प्रॉपर्टी घेतली ते म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्हची प्रॉपर्टी लिहिणार. कम्युटेटिव्हची आपण ऑलरेडी घेऊन घेतली वेगळी प्रॉपर्टी. सो डिस्ट्रीब्युटिव्ह डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर वेक्टर ऍडिशन. इट मीन्स व्हॉट? ए बार डॉट बी बार प्लस सी बार इज इक्वल टू, ठीक है, ए बार डॉट बी बार प्लस सी बार. सो दिस इज स्केलर प्रोडक्ट ओव्हर वेक्टर ऍडिशन. इट इज इक्वल टू ए बार डॉट बी बार सेपरेटली तुम्ही करू शकता आणि प्लस ए बार डॉट सी बार सेपरेटली करणार. So it means scalar product is distributive over vector addition. Next, property number 7. If m and n are scalars, म्हणजे constant, then ma bar into nb bar, the scalar product dot product number, ma bar dot nb bar is equal to mn into a bar dot b bar. Next, m into or ma bar dot b bar is equal to m into a bar dot b bar. It is also equal to a bar dot m into b bar. See, this is ma bar, this is nb bar, मध्ये dot आहे. So ma bar dot nb bar. So this is m and n are what? They are scalars. m आणि n आपण सेपरेटली त्यांचं प्रोडक्ट करू शकतो. वेक्टर्सचा मात्र काय होणार? डॉट प्रोडक्ट होणार. इथं पण m हा स्केलर आहे तर तुम्ही ए बार सोबत मल्टिप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही बी बार सोबत मल्टिप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर तुम्ही m ला सेपरेटली ए बार डॉट बी बार अगोदर काढून घ्या आणि नंतर m ने तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. सो स्केलर कॅन बी प्लेस्ड एनीवेअर. सो दॅट इज स्केलर मल्टिप्लिकेशन. Last one, point number 8. Mod of a bar dot b bar is always less than or equal to mod a bar mod b bar. Mod of a bar dot b bar is always less than or equal to mod a bar mod b bar. हे पण परत या सगळ्या प्रॉपर्टी तिथूनच येतात बघा. cos थीटा या ठिकाणी cos थीटाची व्हॅल्यू काय असणार आहे? cos थीटाची व्हॅल्यू ऑलवेज लाइज बिटवीन -1 and +1. मॅक्सिमम व्हॅल्यू cos थीटाची किती झाली? +1 मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे, तर त्याच्यावर आपण ते सांगू शकतो की mod of a bar dot b bar is less than or equal to mod a bar mod b bar. So now this is known as Cauchy-Schwarz inequality. So this is Cauchy-Schwarz, SC spelling the whole SCHWATWARTJ inequality. So Cauchy-Schwarz inequality. बर, इथपर्यंत काय डाऊट आहे का? विचारून घ्याल. देन विल मूव टू द नेक्स्ट पॉइंट. लक्षात घ्या या ठिकाणी ए बार डॉट बी बार म्हणजे स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. त्याला ए बार इंटू बी बार म्हणायचं नाही. दिस इज ए बार डॉट बी बार. फॉर्म्युला आहे मॉड ए बार मॉड बी बार कॉस थीटा. फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ थीटा वी हॅव सीन थीटा 0 असेल तर काय होतं, पाय असेल तर पाय/2 असेल तर त्या तीन व्हॅल्यूज आपण पाहिल्या या रेंज मध्ये स्टँडर्ड अँगल्स करतो. ओके, now using this formula we can also find out angle between two vectors. So next point आपण एक ठिकाणी लिहून घेऊया.
finding angle between two vectors. Finding angle between two vectors. Now see, we know this formula, which is nothing but a bar dot b bar equal to mod b bar cos theta, where theta is the angle between these two vectors. So using this formula only, we can find out cos theta. आता याच्यावरूनच मला cos theta चा फॉर्म्युला मिळतो. आणि cos theta काय असणार आहे? बघा इकडे आहे लेफ्ट हँड साइडला a bar डॉट b bar. आणि त्याला कशाने डिवाइड करायचंय मला? आता mod b bar लेफ्ट हँड साइडला डिनॉमिनेटर मध्ये जाणार. तो इथे येणार डिवाइडेड बाय mod a bar mod b bar. So this gives what? This gives angle between two vectors, that is theta. पण हा cos theta आहे, आपल्याला तर theta पाहिजे म्हणून आपण theta लिहून घेणार. cos त्या साइडला गेल्यानंतर होणार cos इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये a bar डॉट b bar डिवाइडेड बाय mod a bar mod b bar. That is the formula for angle between two vectors. क्लिअर आहे पर्यंत? पुढे आता इथून आपण काही परत ऑब्झर्वेशन बघू की वेगवेगळ्या थीटाच्या व्हॅल्यूज साठी काय काय आपण कन्क्लूड करू शकतो. Note. First one. If 0 less than or equal to theta less than or equal to pi by 2, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ झाला theta is in first quadrant. Then a bar dot b bar is greater than 0. That is positive. म्हणजे थीटा कसा आहे? अक्यूट अँगल. ही तुम्ही डायग्राम काढून घेऊ शकता. ए बार इथे आहे, बी बार हा त्यांच्यामधला अँगल थीटा, which is the acute angle. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये फर्स्ट क्वाड्रंट आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos थीटा जो आहे तो नेहमीच पॉझिटिव्ह असतो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos थीटा पॉझिटिव्ह असणार, म्हणजे a बार डॉट b बार जो आहे तो पॉझिटिव्ह असणार. कारण mod a bar mod b bar is always positive. Considering the formula, या ठिकाणी फॉर्म्युला परत मी लिहून ठेवतो. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. a bar डॉट b bar is equal to mod a bar mod b bar cos theta. ठीक. आता mod a bar हा नेहमीच पॉझिटिव्ह असणार. इट इज मॅग्निट्यूड. mod b bar इट इज ऑल्सो ऑलवेज पॉझिटिव्ह. मग याचं जे काय आन्सर आहे ए बार डॉट बी बारचं ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, हे कशावर ठरतं? cos थीटावर. cos थीटा जर का फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल म्हणजे 0 to 90 मध्ये, तर हा ए बार डॉट बी बार ऑलवेज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. सेकंड केस, if theta is equal to pi by 2, then cos theta equal to 0. ठीक है? Then cos theta equal to 0, and therefore a bar dot b bar is equal to 0. ये कुठली केस झाली? This is a bar. Here let us say this is b bar. Angle between them is 90 degree. This is theta, which is nothing but 90 degree. So in this case, theta is 90 degrees, so a bar dot b bar becomes 0. Third case, if pi by 2 less than or equal to theta less than or equal to pi, then cos theta is negative, that is less than 0, and therefore a bar dot b bar
is also less than 0, that is negative. कुठल्या केस मध्ये होणार? This is A bar and this is B bar. Here theta is obtuse angle and it is in second quadrant. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये cos थीटा निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंट मध्ये cos थीटा निगेटिव्ह असतो. म्हणून याचा आन्सर होणार A bar डॉट B bar लेस दॅन 0 म्हणजेच निगेटिव्ह. Fourth formula. Now in particular, I dot I equal to J dot J equal to K dot K is equal to what? This is the dot product of two unit vectors. I cap माहिती आहे ना, I cap म्हणजे युनिट वेक्टर along x axis, J cap म्हणजे युनिट वेक्टर along y axis, K cap म्हणजे युनिट वेक्टर along z axis. क्लियर? हे तिघ युनिट वेक्टर्स आहेत. आता मला I डॉट I, J डॉट J आणि K डॉट K यांचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला मॉड I तो 1 असणार, मॉड I परत तो 1 असणार. अँगल बिटवीन देम I आणि I यांच्यामध्ये अँगल किती असेल? What is the angle between I cap and I cap? What is the angle between I cap and I cap? Or what is the angle between J cap and J cap? Or what is the angle between K cap and K cap? Yes, correct है प्रणव. प्रणव चौधरी. Correct है वैष्णवी. O टाइप केला तू. पण O means it is 0 obviously. Correct. 0 आहे. ठीक आहे. So angle between them is 0. It means cos 0 becomes 1. Magnitude सुद्धा 1 आणि हा इथला cos 0 तो सुद्धा 1. So this is very very important. I cap dot I cap, J cap dot J cap, K cap dot K cap is equal to 1. Clear? आता next. I dot J, J dot K, K dot I is equal to 1. Now tell me what is the angle between I and J, J and K. Magnitude चा विषयच नाही कारण मॅग्निट्यूड या सर्वांच्या I J K आपण काय म्हटलं युनिट वेक्टर म्हणजे सर्वांच्या मॅग्निट्यूड किती आहे 1. त्यामुळे मॅग्निट्यूडचा विषयच नाही. राहिला विषय अँगलचा. इथं अँगल 0 होता. इथं अँगल किती आहे? I आणि J मध्ये, J आणि K मध्ये अँगल किती आहे? येस करेक्ट आहे वैष्णवी. व्हेरी गुड. अजून कोण सांगतंय? व्हॉट इज द अँगल बिटवीन IJ, JK, KI? त्यांच्यातला अँगल किती असतो? येस करेक्ट आहे कल्याणी. करेक्ट आहे. किती असणार? I म्हणजे मी सांगितलं ना, I म्हणजे काय? युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. J म्हणजे युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजे हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. त्यांच्या दोघांमध्ये 90 डिग्री अँगल असतो. So in this case, this is angle is 90 degree, that is pi by 2. So cos pi by 2 is 0. आणि म्हणून हे जे काय प्रोडक्ट असतात, हे प्रोडक्ट असतात 0. I dot I, J dot J, K dot K 1. I dot J, J dot K, K dot I 0. क्लिअर? यांच्यातला अँगल 90 असतो म्हणून 0, यांच्यातला अँगल 0 असतो म्हणून ते 1. Now using this concept, we can find out scalar product. मी आता एक नवीन पॉइंट देतो. एक स्केलर प्रोडक्ट आपण. सो जर का एखादा वेक्टर कॉम्पोनंट फॉर्म मध्ये दिलेला असेल तर त्यांचा स्केलर प्रोडक्ट कसा फाइंड आउट करायचा? अतिशय महत्त्वाचं. If A bar is equal to A1 I cap plus A2 J cap plus A3 K cap and B bar is equal to B1 I cap, B2 J cap, B3 K cap, then A bar dot B bar is equal to what?
ए बार मी अगोदर लिहून देणार ब्रॅकेट मध्ये A1 I कॅप, A2 J कॅप, A3 K कॅप डॉट याला येणार B1 I कॅप, B2 J कॅप, B3 K कॅप. Now when we will multiply these two vectors with each other, so obviously dot product आहे आणि इकडे पण 1 2 3 सगळे वेक्टर कंपोनेंट आहेत, हे पण वेक्टर कंपोनेंट आहेत, ते एकमेकांना मल्टिप्लाय होणार. हा जो पहिला आहे त्या तिघांना मल्टिप्लाय होणार, मग हा दुसरा या तिघांना मल्टिप्लाय होणार, हा तिसरा या तिघांना मल्टिप्लाय होणार. क्लिअर? आता बघा त्या केसमध्ये आन्सर काय आहे, पहिल्याला मल्टिप्लाय करू, A1 I कॅप, B1 I कॅप. ठीक आहे, मग तो काय येणार A1 B1. हे तर स्केलर आहे, ते तर दे विल रिमेन ॲज इट इज. ठीक आहे, जे काय नंबर असतील A1 B1 दे विल रिमेन ॲज इट इज. प्रोडक्ट कोणाचा होणार I कॅप डॉट I कॅप, आणि वी नो दॅट I कॅप डॉट I कॅप इज 1, म्हणजे इंटू असणार आहे 1, तो लिहिण्याची गरज. ठीक, पुढे हा A1 I कॅप या J कॅप सोबत जेव्हा मल्टिप्लाय होणार A1 into B2 I डॉट J. आता I डॉट J 0 असतो, तसंच I डॉट K तो पण 0 असतो. पहिल्याचं मल्टिप्लिकेशन संपलं. दुसऱ्याचं A टू J, J डॉट I हा 0 असणार, पण J डॉट J मात्र 1 असणार, म्हणून A2 आणि B2 मल्टिप्लाय होणार, इथे येणार प्लस A2 B2, आणि तसंच तिसऱ्यासाठी सुद्धा येणार A3 B3. So it is quite very simple to multiply two vectors in component form in a dot product. Dot product मध्ये हे दोन वेक्टर जर दिलेले असतील तर सरळ सरळ बघा A1 B1 पहिली टर्म, A2 B2 दुसरी टर्म, A3 B3 तिसरी टर्म. This is your scalar or dot product of two vectors in component form. मग आता याच केसमध्ये मला जर का हा कॉस थिटा काढायचा असेल, ठीक आहे ना, कॉस थिटा ज्या वेळेस मला ए बार दिलेला आहे वेक्टर फॉर्म मध्ये, कंपोनेंट फॉर्म मध्ये, बी बार सुद्धा कंपोनेंट फॉर्म मध्ये दिलेला आहे, ए बार डॉट बी बार तर आपण फाइंड आउट केला. मला फाइंड आउट करायचा असेल सपोज कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट, फॉर्म्युला आपल्याकडे ए बार डॉट बी बार डिवाइडेड बाय मॉड ए बार मॉड बी बार. Clear? Now this is equal to what? A bar dot B bar. माहिती आहे आपल्याला किती असतो तो? It is always